पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये 25 पर्यटक आणि एक स्थानिकासह 26 जणांचा मृत्यू। लष्कर-ए तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटनं घेतली हल्ल्याची जबाबदारी। भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी। टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनवरती हेरगिरीचे आरोप। एका आठवड्यामध्ये भारताने दुसऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला हकललं। ऑपरेशन सिंधूरनंतर भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील पाकिस्तानी रेंजर्सची पोस्ट रिकामी। जम्मूमध्ये बीएसएफ जवानांनी रेंजर्सना चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। जेडीयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील दहशतवाद विरोधातील भारतीय खासदारांचं पहिलं शिष्टमंडळ जपानमध्ये दाखल। भारताचे जपानमधील राजदूत सीबी जॉर्ज यांच्यासोबत बैठक। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताची मोहीम सुरू। कनिमोळींच्या नेतृत्वाखालील खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार। संजय झा आणि श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कालच रवाना। पाकिस्तानकडनं नेपाळमार्गे भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न। नेपाळमार्गे बांगलादेश आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती, तर नेपाळहून येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी सुरू। भारतानंतर आता अफगाणिस्तानकडनं पाकिस्तान विरुद्ध जलयुद्धाची तयारी। पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी धरणे बांधण्याची अफगाणिस्तानची योजना। बलूच सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऑपरेशन सिंदूरची झलक। ऐश्वर्या राय आणि अदिती राव हैदरी यांच्या सिंदूर लुकमधनं एंट्री। भारतीय संस्कृतीचं जागतिक मंचावर दर्शन। देशभरामध्ये भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन। ऑपरेशन सिंदूरनंतर देशभर जनजागृती आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी यात्रा काढणार। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।